नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोरदे. मित्रांनो, IBPS प्रोबेशनरी ऑफिसर ची ऑक्टोबरला जी प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरला लगेच मेन्सची एक्झाम मित्रांनो होते आहे. या IBPS PO प्रोबेशनरी ऑफिसरचा लास्ट 3 इयर्सचा प्रिलिमिनरी आणि मेन्सचा कट ऑफ याच्याबद्दलचं डिस्कशन मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. हे करणं का आवश्यक आहे? तर मित्रांनो, काय होतं की तुम्ही सगळे स्टडी करत असता, चांगलं प्रिपरेशनही तुमचं असतं, परंतु नेमके किती आपल्याला मार्क्स लागणार आहेत प्री आणि मेन्ससाठी की जेणेकरून त्या एक्झाम आपल्याला ज्या आहेत त्या क्लिअर करता येतील, यासाठी तुम्हाला लास्ट 3 इयर्सचं जे कट ऑफ आहे किंवा हे जे नंबर आहे हे माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. याच्यामुळे काय होईल की एक स्ट्रॅटेजी तुम्हाला मित्रांनो बनवता येईल आणि त्याप्रमाणे मग ते प्रिपरेशन तुमचं चालू राहील. मग हे आत्ताच का हे सगळं माहीत करून घेतलं पाहिजे, यासाठी आता ऑगस्ट चालू आहे मित्रांनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबर, आणि ऑगस्ट हे जवळपास सगळा, असे जवळपास तुमच्याकडे 2 महिन्याचा पूर्णतः काळ आहे. याच्यामध्ये स्ट्रॅटेजी बनवताना या सगळ्याचा उपयोग, या नंबरचा उपयोग तुम्हाला होणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो बघूया. आता तुम्ही काय करा, पटापट याला लाईक मित्रांनो करायला विसरू नका. बोर्डेज करियर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, आणि काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. शेवटपर्यंत मित्रांनो याला तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित बघायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. चला मित्रांनो, लास्ट 3 इयर्सचा प्रिलिमिनरीचा आणि मेन्सचा कट ऑफ आपण बघणार आहोत आणि मग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याच्यावरही डिस्कशन मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो करणार आहे. बघूया. बघा मित्रांनो, हा आहे IBPS प्रोबेशनरी ऑफिसर प्रिलिमिनरीचा कट ऑफ जो आहे तो 2023चा प्रिलिमिनरीचा कट ऑफ. बघा, जनरल कॅटेगरी आणि OBC कॅटेगरी तुमच्या लक्षात येईल की बिलकुल हा जो कट ऑफ आहे ना हा सेम आहे. बघा, जनरल कॅटेगरी OBCचा जो कट ऑफ आहे प्रिलिमिनरीचा तो सेम आहे. आता कंपॅरिझन आपण करूया SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरीच्या या कट ऑफ मध्ये सुद्धा तुम्हाला फार फरक दिसत नाही आहे. जनरल कॅटेगरीचा 54.25 आहे, OBCचा 54.25 आहे, SC कॅटेगरीचा 49.50 आहे, ST 43 आहे. फार फरक आहे का? म्हणजे जिथे कुठे आपल्याला जर का असं वाटत असेल की 15-20 अशा मार्कांचा जर का फरक जर का असता तर काहीतरी समजू शकलो आपण असतो, है ना. कट ऑफ बघा तुम्ही कसा आहे की 49.50 SC ST 43, फार जास्त फरक नाही आहे. जनरल आणि SC कॅटेगरी मध्ये सुद्धा फार मार्कांचा फरक मित्रांनो दिसत नाही आहे. लक्षात ठेवा. मग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ते आपण पुढे बघू. EWS 54.25 हा प्रिलिमिनरीचा कट ऑफ आहे 2023चा. ठीक आहे. आता मेन्सचा कट ऑफ काय आहे 2023चा. लगेच आपण प्री आणि मेन्स बघून घेऊ, म्हणजे एक तुम्हाला आहे टेंटेटिव्ह एक आयडिया येऊन जाईल. आता इकडे बघा, मेन्स जे आहे ते 225 मार्क्सचे आहे, है ना. 225 मार्क्स आहे मेन्स. त्यातले 200 जे आहेत ते क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस आहे. 225 डिस्क्रिप्टिव्ह आहे. आता हे झाले 225. या आउट ऑफ 225 मध्ये तुम्हाला जनरल कॅटेगरी जी आहे 63 ओव्हरऑल हा कट ऑफ आहे. OBC बघा फार फरक नाही आहे, 62.25, SC 50.25, ST 41 आणि EWS 61 हा कट ऑफ आहे आउट ऑफ 225. हा ओव्हरऑल कट ऑफ आहे. याला सेक्शनल कट ऑफ मित्रांनो आहे. सेक्शनल कट ऑफ हा कमी असतो. सेक्शनल कट ऑफ क्लिअर झाला म्हणजे आपण एक्झाम मेन्सची क्लिअर झालो असं त्याचा अर्थ होत नाही. हा ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा तुम्हाला लागतो मित्रांनो. सेम तसंच कुठे आहे, प्रिलिमिनरी मध्ये पण आहे. आता प्रिलिमिनरी मध्ये पण काय मित्रांनो, एक 7, 8, 9 खूप झालं 10, है ना, अशा मार्काचा जो सेक्शनल कट ऑफ असतो
पण त्या सेक्शनल कट ऑफ त्या 7, 8, 9, 10 अशा मार्काने काय तुमचा तो जो ओव्हरऑल जो कट ऑफ आहे तो क्लिअर होणार आहे का प्रिलिमिनरीचा? नाही. त्यासाठी तुम्हाला मिनिमम 20 असंच तुम्हाला मार्क लागणार, त्याच्यावर पुढे मी बोलणार आहे. ठीक आहे. हा फक्त आता सध्या कट ऑफ तुम्ही बघून घ्या, मेन्सचा कट ऑफ 2023 चा. आता 2022 चा कट ऑफ बघा मित्रांनो, कॅटेगरी वाईज 2022. आता इकडे बघा 49.75 आहे जनरल कॅटेगरी, 49.25. ओबीसी 49.75, सॉरी 75 आहे. सेम म्हणजे तुम्ही जर का बघितलं असेल तर 2023 ला पण 54 समथिंग काहीतरी होता जनरल, ओबीसी सेम होता. 22 ला सुद्धा जनरल आणि ओबीसी सेम आहे. आता एससी आणि एसटी मध्ये पण सेम तेवढाच फरक दिसतोय जितका 23 ला होता. 46.75 एससी कॅटेगरी 22 ला, एसटी 40.75 प्रिलिमिनरीचा कट ऑफ. फार डिफरन्स नाही आहे. जनरल आणि एससी कॅटेगरी मध्ये सुद्धा फार डिफरन्स नाही. 49.75 46.75. ठीक आहे. ईडब्ल्यूएस 49.75 म्हणजे थोडक्यात इकडे जनरल कॅटेगरी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस सेम कट ऑफ आहे. कुठे? प्रिलिमिनरीचा. मेन्स बघूया. आता इथे मित्रांनो तुम्हाला 23 असून देत, 22 असून देत किंवा अजून पुढच्या म्हणजे मागच्या प्रिवियस याच्या 21 चा असून देत, हा कट ऑफ जरी तुम्हाला 49-50 च्या आसपास जरी दिसत असला तरी या वर्षी काय होऊ शकते या शक्यतेवर पण सुद्धा आपण इथे बोलणार आहोत. बघा आता 22 चा मेन्सचा कट ऑफ बघा मित्रांनो, मेन्सचा कट ऑफ बघा. 22 चा मेन्सचा कट ऑफ जनरल कॅटेगरी 71.75 आणि ओबीसी 69.75. दोघांमध्ये फार फरक नाही आहे. इकडे बघा. ठीक आहे. एससी कॅटेगरी 59.25, 53.25 इथे फार फरक नाही आहे. हा झाला मेन्सचा कट ऑफ. ठीक आहे. आउट ऑफ 225 हा मेन्सचा कट ऑफ आहे. बघूया पुढे 21 चा 2021 जनरल कॅटेगरी. आता 23 ला जास्त होता, 22 ला कमी झाला आणि पुन्हा 21 ला इथे वाढताना दिसतोय. ओबीसी 50.5 आणि जनरल कॅटेगरी पण 50.5. म्हणजे तिन्ही वर्षाला जनरल कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे प्रिलिमिनरीचा तो सेम आहे मित्रांनो. एससी आणि एसटी मध्ये पण तोच फरक दिसतोय बघा. एसटी कॅटेगरी 44.50, एसटी कॅटेगरी 38. म्हणजे जो आपण मागच्या 23, 22 आणि 21 जर का पाहिलं तर एससी आणि एसटी कॅटेगरी मधला जो मार्कांचा जो डिफरन्स आहे तो फार जास्त नाही आहे. 6-7 मार्कांचा डिफरन्स प्रत्येक वेळेस बघायला मिळतोय. ठीक आहे. हा झाला प्रिलिमिनरीचा कट ऑफ. पुढे जाऊया. मेन्सचा कट ऑफ बघा. जनरल कॅटेगरी 80, मेन्सचा आउट ऑफ 225, ओबीसी 75.75 फार जास्त नाही आहे. तुम्ही फरक तुम्ही नीट समजून घ्या, फार जास्त नाही आहे. एससी कॅटेगरी 65.5, एसटी 57.75 आउट ऑफ 225. हा झाला प्री आणि मेन्सचा कट ऑफ 21, 22 आणि 23 चा. आता जर का या आकड्यांवरनं, या मार्कांवरनं, या नंबरवरनं आपल्याला काय इथं स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे आता 2024 साठी, 2024 साठी. मित्रांनो ऑक्टोबर 19-20 ला याची एक्झाम आहे प्रिलिमिनरीची आणि नोव्हेंबर मध्ये मेन्स आहे. ठीक आहे ना. काय करायला पाहिजे, काय होऊ शकतं, या वर्षीचा जो कट ऑफ असेल तो काय असू शकतो, आता याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत किंवा याच्यावरनं आपल्याला काय शिकायला मिळतं, काय आपण स्ट्रॅटेजी आपली मित्रांनो असली पाहिजे. तर 2024 मध्ये मित्रांनो तुम्ही पक्क डोक्यात ठेवा की प्रिलिमिनरीला आउट ऑफ 100 60+ हे आपलं टार्गेट असलं पाहिजे मार्कांचं. सेक्शनल कट ऑफ वेगळा, तो 7, 8, 9, 10 जो काय असेल तो 11 जो काय असेल तो म्हणजे सेक्शन वाईज मी ते म्हणत नाही, तो तर तुम्ही तसाही क्लिअर करणार आहात. ओव्हरऑल कट ऑफ क्लिअर झाला पाहिजे 60+. म्हणजे कशावरनं आपल्याला ही स्ट्रॅटेजी किंवा आपण कशावरनं असं म्हणू शकतो की बाबा यावेळेस 60+ असायलाच पाहिजे. कारण
23, 22 आणि 21 जर का पाहिलं तर 54, त्याच्यानंतर 49, 50, म्हणजे थोडक्यात 50 आणि 55 च्या मध्ये कट ऑफ आहे. पण जरुरी नाही आहे, आवश्यक नाही आहे की तो यावेळेस याच रेंज मध्ये असेल, है ना. आपण 60 प्लस असं धरून चालूयात की 2024 ला IBPS PO चा प्रिलिमिनरीचा कट ऑफ हा जो 60 प्लस असणार. आता 60 प्लस येण्यासाठी आणि हा झाला प्रीचा, हे येण्यासाठी आता आपल्याला मेन्सवर आपण नंतर डिस्कस करू. प्रिलिमिनरीचा 60 प्लस येण्यासाठी मित्रांनो तुम्हाला आजपासूनच तयारीला लागावं लागणार आहे. एवढा तुम्ही लागलेले आहात, पण काय करायचं आहे मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न मित्रांनो इथं करणार आहे. व्यवस्थित नीट समजून घ्या, ऐका शेवटपर्यंत, व्हिडिओ नीट ऐका आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, कॅन्डिडेट पर्यंत शेअर करायला विसरू नका. मित्रांनो करायचं काय आहे तुम्हाला की आजपासून डेली फुल लेंथ 2 मॉक द्यायचे आहेत तुम्हाला. फुल लेंथ, फुल लेंथ 2 मॉक, 2 मिनिमम मॉक तर तुम्हाला द्यायचे आहेत. 60 मिनिट 2 मॉक तुम्हाला द्यायचे आहेत. सोबत मित्रांनो या मॉकचं तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. कसं करायचं तुम्ही काय करा की समजून घ्या, आजची डेट जी आहे ती 9th of August 2024 आहे. एक नोटबुक बनवा, एक छोटे रजिस्टर बनवा, त्याच्यामध्ये डेट टाका 9th August 2024. मग नंतर तिन्ही सेक्शन, टेस्ट ऑफ रिजनिंग, क्वांट, इंग्लिश, पुढे ऑप्टेन मार्क्स असा एक चार्ट बनवा. त्याच्यामध्ये तुम्हाला मॉक मध्ये मिळणारे सेक्शन वाईज मार्क लिहा. त्याच्यानंतर मित्रांनो 4 कॉलम, त्याच्यामध्ये त्याच्यात तुमचे सेक्शन वाईज मार्क्स लिहा, टोटल ऑप्टेन मार्क्स लिहा. आणि सोबत अजून एक कॉलम बनवा ज्याच्यामध्ये त्या मॉक मध्ये कुठला असा टॉपिक आहे जिथे तुम्हाला डिफिकल्टी येते आहे किंवा ते तुमच्याकडे अटेम्प्ट होत नाही, त्या टॉपिकचं नाव घ्या. जसं की समजून घ्या आजच्या मॉक मध्ये पझल आहे किंवा DI आहे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याला आपल्याला फार डिफिकल्ट वाटतंय, म्हणजे आजच्या मॉक मध्ये या टॉपिकवर आपल्याला प्रॉब्लेम आलेला आहे किंवा हे याचे क्वेश्चन डिफिकल्ट वाटले. सेम डे, त्याच दिवशी त्या टॉपिकचे टॉपिक वाईज मॉक द्या. टॉपिक वाईज मॉक द्या. ते किती दिले पाहिजे. आता माझा एक्सपिरियन्स हा सांगतो की किमान आपण जर 2 मॉक दिल्या तर कॉमन टॉपिक तुमच्या लक्षात येतील की तुम्हाला डिफिकल्टी त्याच्यामध्ये जाणवते आहे. असे किमान मिनिमम 4 टॉपिक असतील, मॅक्झिमम 6 टॉपिक असतील. तर मिनिमम 4 टॉपिक वाईज मॉक सेम डे किंवा मॅक्झिमम 6, जितके टॉपिक तिथे येतील तेवढे, इतके तुम्हाला जे आहेत ना मित्रांनो ते डेली टॉपिक वाईज मॉक द्यायलाच पाहिजे. याने काय होईल, तुमचं अनालिसिस पण होऊन जाईल आणि ज्या टॉपिक मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे किंवा डिफिकल्ट वाटताय ते टॉपिकचे मॉक पण होऊन जातील. असं रोज करायचं. हे 19-20 ऑक्टोबरला आपली जी एक्झाम आहे तोपर्यंत प्रिलिमिनरीची. बघा बरं काय तुमचा 60 प्लस स्कोर जात नाही. हे असं लिहिल्याच्या नंतर दर 8 दिवसाला तुम्हाला काय करायचं मित्रांनो, त्या मार्कांचं अनालिसिस करायचं. तुम्हाला जे मिळालेले मार्क्स आहेत ना याचा अनालिसिस करायचं. ऑप्टेन मार्क्स, सेक्शनल मार्क्स. बघा कट ऑफ सेक्शनल जो कट ऑफ आहे तो 7, 8, 9, 10, 11 याच्यामध्येच असणार आहे. सब्जेक्ट सेक्शन कुठलाही असू द्या, क्वांट असू द्या, रिजनिंग असू द्या, इंग्लिश असू द्या. ओव्हरऑल कट ऑफ मात्र याच्यावरतीच झाला, जो 23, 22, 21 आहे त्याच्यावरती. आपण मिनिमम 60 प्लस पकडतो आहे ना. मग 8 दिवसामध्ये तुमचे ऑप्टेन मार्क्स, सेक्शन वाईज मार्क्स हे तुम्ही नीट बघून घ्या आणि तुमच्या लक्षात येईल की अरे आपण या रेंज मध्ये आहोत. या म्हणजे समजून घ्या की 30 आणि 40 च्या रेंज मध्ये आहे, 40 आणि 55 च्या रेंज मध्ये आहे. आपल्याला ते मार्क्स वाढवायचे. मग पुन्हा काय करायचं मित्रांनो, हे मार्क्स वाढवण्यासाठी तुम्हाला एवढा हे कळालेलं असेल की हा जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये 8 दिवसापासून सेम टॉपिक आहे, त्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम दिसत आहे. त्या टॉपिकचे प्रॉब्लेम आपल्याला होत आहे किंवा त्याचे क्वेश्चन्स आपल्याकडनं अटेम्प्ट होत नाही. बस त्या टॉपिकवर कॉन्सन्ट्रेट करा. त्याचे मॉक द्या, मी आधी सांगितल्याप्रमाणे त्याची प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आणि मित्रांनो हे 60 प्लस मार्क मिळवणं फार अवघड काम नाहीये जर का मी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही स्ट्रॅटेजी
स्ट्रॅटेजी अडॉप्ट केली तर. याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला त्याच्यावरही आपण एक सेपरेट व्हिडिओ करू की कशा पद्धतीने तो चार्ट करायचा आहे, काय तुम्हाला कसं अनालिसिस करायचं आहे त्याचाही मी एक व्हिडिओ करतो. किंवा डायरेक्ट बोर्डेज करिअर अकॅडमीला व्हिजिट करा छत्रपती संभाजीनगरला. मी तिथे तुम्हाला सगळं व्यवस्थित समजून सांगतो मित्रांनो. पण चांगली बँकेतली नोकरी, ऑफिसरची नोकरी जर का पाहिजे असेल तर हा चान्स गमावता कामा नये. मग नंतर आपण मेन्सच्या बाबतीत डिस्कस करूयात मित्रांनो. सध्या तरी आपण प्रिलिम्सवर फोकस करूया, मेन्सच्या बाबतीत डिस्कस करू. पण सोबत सोबत प्रिलिमिनरीच्या तुम्ही काय करायला पाहिजे की एक 2 ते 3 दिवसाआड मेन्सची पण मॉक तुम्हाला एक मॉक द्यायला पाहिजे. एक 2 दिवसाआड एक मॉक द्या मेन्सची. मेन्सची द्या. मी सेम तसाच एक चार्ट बनवा. तुमच्या लक्षात येईल मार्क्स किती बनत आहेत. मग तेच टॉपिक त्याला फोकस करा. टॉपिक वाईज पण मॉक द्या है ना. म्हणजे बोर्डेज करिअर अकॅडमी मध्ये तर आम्ही सगळ्या कॅन्डिडेट कडनं हे सगळं करून घेतो आहे आणि आपल्यालाही करणं फार अवघड काम तुम्हाला सुद्धा मित्रांनो नाही आहे. तुम्ही तुमचंही करू शकता. बाकी तुम्ही बोर्डेज करिअर अकॅडमीचे जर का पार्ट नसाल सुद्धा, म्हणजे तुमचं जर का बकायदा इथे जर का ऍडमिशन नसलं तरी सुद्धा तुम्ही कॉल करून या सगळ्यांबद्दलची स्ट्रॅटेजी नीट समजून घेऊ शकता किंवा डायरेक्ट इथे येऊन व्हिजिट करा. मी तुम्हाला सगळं व्यवस्थित समजून सांगतो. पण आपल्याला IBPS PO प्रोबेशनरी ऑफिसर 2024 ही एक्झाम मिस करायची नाही आहे. आपल्याला काही करून मित्रांनो ही प्री आणि मेन्स क्लिअर करायचं आहे आणि चांगला जॉब आपल्याला मिळवायचा आहे. बाकी मेन्सच्या बाबतीतलं वेगळा एक व्हिडिओ मी करेन, त्यावेळेस आपण त्याच्यावर डिस्कस करू. पण मला असं वाटतं की बऱ्यापैकी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी या सगळ्याचा उपयोग मित्रांनो होणार आहे. आणि बोर्डेज करिअर अकॅडमी मित्रांनो सोबत तुमच्या कायम आहे. कारण बोर्डेज करिअर अकॅडमीची जी मित्रांनो ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच आहे IBPS प्रोबेशनरी ऑफिसर साठीची आणि स्पेशलिस्ट ऑफिसर SOची ही बॅच 8 ऑगस्ट 2024 पासून 8 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेली आहे. ऑफलाईन ऑनलाईन बॅच तुम्ही मित्रांनो ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन कुठलीही करा, तुम्ही जॉईन करू शकता. ही सगळी एक्सपर्ट टीम तुमच्या सोबत असेल. सोबत सोबत आमची स्ट्रॅटेजी सुद्धा तुमच्या सोबत असेल. आणि एक पोस्ट या सगळ्या 4455 पैकी एक पोस्ट मिळवायला मदत आम्ही तुम्हाला नक्की मित्रांनो तुमची करू. तर चला मित्रांनो इथंच थांबतो. बोर्डेज करिअर अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त कॅन्डिडेट पर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.